काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार भाई जगताप आपल्यासोबत आहे। भाई, तुमचं एक स्टेटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। तुम्ही तुमची भावना मांडली आहे, कार्यकर्त्यांची जी भावना आहे तीच तुमची पण भावना आहे आणि पुढे नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं काँग्रेसने? मला पुढे काय करायला हवं हे आम्ही सांगितलेलं आहे आणि हे कानामध्ये सांगितलेलं नाही। मी बाकायदा अध्यक्ष असताना तुम्हा सगळ्यांना बोलून तुमच्या समोरही अनेक वेळा, एकदा नाही 100 वेळा मी बोललेलो आहे। आणि आमची जेव्हा सरकार होते, ज्या वेळेला फोरममध्ये आम्ही बसायचो तेव्हा मी म्हटलेलं आहे की मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा विचार मला करणं आवश्यक आहे। त्यामुळे मी असं म्हणतो आहे की आमच्या ह्या लोकल बॉडी ज्या इलेक्शन्स आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर लढायला पाहिजे, ही माझी तेव्हाही भूमिका होती। गेल्या हप्त्यामध्ये जे आमच्या पॉलिटिकल अफेअर कमिटी जी आहे 15 लोकांची, त्याच्यामध्ये रमेश शेनितलाजी जे आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आहेत त्यांच्यासमोरही आम्ही सगळ्यांनी ह्याच भावना व्यक्त केल्या। त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये बातमी चालली, हे चाललं ते चाललं, काय मला तर मोठं आश्चर्य वाटते। हे आमचं जुनंच म्हणणं आहे, नवीन काय आहे याच्यामध्ये? म्हणता नवीन काय, पण एक चर्चा अशी पण आहे की लोकसभा विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेचा जो वोट बँक आहे तो काँग्रेसकडे आला नाही, तो वोट ट्रान्सफर झाला नाही। वोट ट्रान्सफर एक फार मोठा यामध्ये वादाचा विषय असं म्हणा नाही ना। असं आहे की जे लोक असं म्हणत होते की आम्ही डबल आकडासुद्धा गाठणार नाही, आमचे विरोधी, आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जवळजवळ 36 जागा आम्ही निवडून आणल्या। त्यामुळे वोट ट्रान्सफर झाला नाही असं जे काय तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही जे चालू इच्छितात ते काय योग्य नाही। 227 जागा आहेत, या 227 जागा जर काँग्रेस स्वबळावर लढली तर किती जागा काँग्रेस जिंकू शकते आणि महापौर काँग्रेसचा होऊ शकतो का, असा विश्वास आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला? हो, आम्हाला एवढं माहिती आहे की किती जागा जिंकू शकतो। मी काही कुणमुणा बघत नाही, काय ते हातबीत बघून किंवा हे बघून मी सांगणारा माणूस नाही। आम्ही 45 वर्ष काँग्रेसचं मी काम केलं, कार्यकर्त्यापासून अगदी अध्यक्ष होईपर्यंत केलं, आजही मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना मी सांगितल्या। आम्ही स्वबळावर लढून मुंबईमध्ये महापौर तर आमचा होईल अशी आम्हाला पूर्णतः खात्री आहे, कारण आज संपूर्ण देशभर एक पॉलिटिकल पार्टीची क्रेडिबिलिटी असते। आज भाजपची क्रेडिबिलिटी काय आहे? खोटं बोलणं, रेटून बोलणं, खोट्या आश्वासनं देणं, लोकांना फसवणं। आज जे बेकारीचं जे काही हे आहे देशामध्ये, इतकी बेकारी कधीही नव्हती जितकी आज आहे। हे दावोसला जाऊन येतात, सभागृहामध्ये 8 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, एक तरी एखादी कंपनी सांगा ना या महाराष्ट्रामध्ये आलेली। त्यामुळे लोक आता फसणार नाहीत, उलट लोकांना आता ह्यांची चोरी जी आहे ती समजलेली आहे आणि ती चोरी, वोट चोरी ज्याला म्हणतो आपण, आमचा जो मतदानाचा अधिकार आहे ती चोरी आता आम्ही सिद्ध केलेली आहे। आम्ही आरोप नाही करत आहे, आम्ही सिद्ध केलेली आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की जनतेला काँग्रेसबद्दलचा मोठा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे। आज जी काय वाट लागलेली आहे सर्वसामान्याची, गरिबाची, सगळ्या सामाजिक जे आमचं स्वास्थ्य सगळं आहे, हे फक्त आणि फक्त काँग्रेस सावरू शकते असा जो त्यांचं जनतेचं सुद्धा मत आहे। आम्ही सुद्धा जनतेतच वावरतो ना। त्यामुळे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावं हे आमचं म्हणणं योग्य राहील आणि मुंबईमध्ये अशाच पद्धतीने व्यवस्थित जर आम्ही ह्या वोट चोरीच्या विरोधामध्ये आम्ही सगळं जर आंदोलन उभं करण्याचं आम्ही पुढे योजलेलं पण आहे। लोकांना आम्ही बिलकुल पटवून सांगू की मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा, ठाण्यासारख्या ठिकाणीसुद्धा, महाराष्ट्रामध्ये अनेक 10 ठिकाणी आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुमचं मतदान आहे, तुमचं वोट आहे, हे कशा पद्धतीने चोरीला गेलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला अधिकार जो आहे एकमताचा, तोच जर राहिला नाही तर काय होऊ शकतं हे आता आपण पाहत आहे। महाविकास आघाडीमध्ये तुम्ही तिन्ही प्रमुख पक्ष होते, काँग्रेस म्हणा, शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणा किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष म्हणा। आता शरद पवार यांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची साथ काँग्रेसला का सोडावीशी वाटते? त्यांना विचारा ना, मला काय विचारताय? मी काय उद्धव ठाकरे नव्हे किंवा मी संजय राऊत नव्हे किंवा मी पवार साहेब तर मी नाहीच नाही। संजय राऊत यांचं स्टेटमेंट आहे की दोन्ही ठाकरे बंधूची युती होणारच, ज्यांना सोबत यायचं त्यांनी यावं, काँग्रेसचा अपमान आहे असं आहे की नाही? आमच्या अपमानांची याची तुम्ही अजिबात चिंता करू नका।
काँग्रेसने 140 वर्ष हे सगळं पचवलेलं आहे, त्यामुळे आपण त्याची चिंता करू नका. हां, ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे त्यांची वक्तव्ये जी काय असतील ती त्यांना म्हणजे मी त्यांना त्याच्याबद्दल शुभेच्छा देईन. माझं त्याच्यामध्ये काही वक्तव्य असण्याचं काहीही कारण नाही. पण माझा पक्ष कसा वाढावा हे ते कसे ठरवतील हे आम्हालाच ठरवावं लागेल ना, आणि आम्ही ठरवलेलं आहे. राज ठाकरे अडचणीचं ठरतायत का? ते त्यांना विचारा. काँग्रेसचे आमदार धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे भाई जगताप यांनी आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काँग्रेसनं आता स्वबळावर लढलं पाहिजे. नेमका निर्णय काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापासून योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.